बोंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची सुमारे 6 तास चौकशी झाली। खरात प्रकरणात एसआयटी कडून रुपाली चाकणकरांची चौकशी करण्यात आली। या चौकशीसाठी रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये गेल्या होत्या। प्रश्न असतील तर ते प्रश्नांना आपले उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि त्या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांना निश्चितपणे मी सहकार्य। एसआयटी नेमलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करणं आवश्यक आहे त्या चौकशीतला एक भाग आहे आणि रुपाली चाकणकर यांचे या विषयासंदर्भातले संदर्भ त्यातनं निष्पन्न होणाऱ्या गोष्टी याकरिता तपासाची आवश्यकता एसआयटीला वाटली असेल आणि म्हणून त्याकरिता रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवलेलं असावं। खरं तर एसआयटी का उशीर करते या सगळ्या चौकशीला हेच कळत नाही। एकट्या खरात ची चौकशी होते मान्य आहे, परंतु त्याच्यातील संबंधित लोकांचीही चौकशी झाली पाहिजे। मग त्यात रुपाली चाकणकर असतील किंवा अन्य मंत्री असतील। आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे। हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरा त्यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झालेला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करा अशी आमची मागणी आहे। तर ठाकरे गटानं रुपाली चाकणकरांच्या चौकशीवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। चौकशी झाली की चौकशीचा फार्स झाला हे आम्हाला कुठे माहिती आहे। कारण ज्या व्यक्तीची चौकशी ही घटना घडल्यापासून पहिल्या आठवड्यात होणं अपेक्षित होतं, ज्या व्यक्तीचा या सगळ्या प्रकरणामध्ये सगळीकडे वावर आहे, सगळीकडे व्याप्ती आहे, त्या व्यक्तीला तब्बल 2 महिन्यानंतर अत्यंत आदराने आज बोलावणं केलं जातं। आम्हाला असं वाटतंय की ही चौकशी असण्यापेक्षा क्लीनचिट देण्याच्या संबंधाने चर्चा आणि बातचीत तर नव्हती ना, नेमकं काय असेल हे? कारण या सगळ्यांमध्ये खरंच काही सोक्षमोक्ष लागावा असं अजिबातच घडत नाहीये। ज्या एसआयटी बद्दल आम्ही सुरुवातीच्या पंधरवाड्यामध्ये प्रचंड सकारात्मकता दाखवली होती त्या एसआयटी कडून आमच्या पदरी सध्या घोर निराशा झालेली आहे।